आणि घरच्या पाठीच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज उठले मी सकाळी 4:30 पासून उठलेली. फोन बघत होते, त्याच्यानंतर उठले जाऊ दे अजून झोप लागेल. तर वाजले 5 अंघोळ वगैरे झाली. कारण की आज मी लवकर का उठली, कारण की आज मला थोडं अध्याय वाचायचे, 7 अध्याय वाचायचे. तर बोलली लवकर उठली तर थोडं लवकर होऊन जाईल. चला मग आता मी अध्याय वाचून मग भेटते तुम्हाला. आणि केस खाणे हे केले कारण की खूप थंडी लागते. पहिले पाणी पिऊन घेते थोडंसं साधं. बघा आमच्या देवाला चला आता मी अध्याय वाचून मग भेटते तुम्हाला. माझं सर्व आवरून झालं होतं 5पर्यंत. आंघोळ वगैरे अख्खं फ्रेश वगैरे झाली होती मी. त्याच्यानंतर मग मी देवारात गेली, दिवा लावायला घेतला. देवाला दिवा लावला. दिव्याची वातच त्याच्यात अटकलेली होती. मग मी ती वात काढून अशी दुसरी वात लावत होती. मग ती नीट लावली. त्याच्यानंतर देवाला दिवा लावला. त्याच्यानंतर कारण की कसं मी लवकर का उठली, कारण की 7ला पण वाचू शकतो आपण, पण मला कामाला पण जायचं असतं. म्हणून मी पहिले जाऊ दे 4ला वाचा, नंतर बोलली नको 5 वाजताच बरोबर आहे. कारण की माझी झोप पण नव्हती झालेली. मग 5ला अख्खं फ्रेश वगैरे होऊन देवाला दिवा लावला. त्याच्यानंतर खाली पाठ मांडलेलं होतं माझ्या जावेनी, कारण की तिने पारायण केलं होतं. मग तिने पाठ वगैरे मांडलं होतं. त्याच्यानंतर मग मी बसली. मग तिने चौरंग मांडलेलंच होता. मग त्याच्यानंतर तिचं पारायण कंप्लीट झालं होतं, सर्व पूर्ण झालं होतं, फक्त नैवेद्य दाखवायचं बाकी होतं. मग त्याच्यानंतर मी पण बसली, देवा वगैरे लावला. आणि मला पारायण नव्हतं करायचं, मला अध्याय वाचायचे होते. तर मला 7 अध्याय वाचायचे होते. मग त्याच्यानंतर मी दिवा वगैरे लावला. थोडंसं शूट केलं होतं, बोलली जाऊ दे ते थोडंसं शूट केलं आहे तर ठीक आहे, मग ते अपलोड करते बोलली. त्याच्यानंतर मग मी दिवा लावून अध्याय वाचायला बसले. अध्याय वाचताना खरंच अध्याय वाचल्यावर खूप छान वाटतं. बघा दिवा वगैरे लावून घेतला. सर्व झोपलेले होते घरामध्ये. मग त्याच्यानंतर मी अध्याय वाचायला बसले. त्याच्यानंतर मग मी काही शूटच केलं नाही. आणि अध्याय वाचता मग त्याच्यानंतर मग अगरबत्ती वगैरे लावून घेतला. अध्याय वाचायला झालं माझं अध्याय वाचून. 5 तास लागले मला 7 अध्याय वाचायला. त्याच्यात अध्याय वाचून झालं. एवढी झोप येत होती माहिती आहे काय येत होती, कारण की रात्री माझी झोपच नाही झाली. रात्री 1 वाजता झोपलो. त्याच्यानंतर पण मला 3 वाजता अजून जाग आली. त्याच्यानंतर बोलली काय करू, नंतर अजून थोडा फोन बघून तर मग 2-2.5 तासच रात्री झोपली. डोळे बघा कसे सुजले, झोप न झाले. मग मी अध्याय वगैरे वाचलं. त्याच्यानंतर थोडंसं अर्धा तास अंग टाकलं. आता स्वयंपाक बनवायचं आहे मला. काम तर एवढं काही नाही आवरणार आहे आज. पण आता खिचडी बनवते आणि टमाट्याची चटणी बनवते. आणि अंशूला पण उठवते. आज अंशूची पण शाळा आहे. 10 दिवस घरी होता अंशू, कारण की त्याचे स्पोर्ट्स वगैरे चालू होते. मग हे घरी होता. म्हणजे प्रेझेंटी लागून येणार आहे असं नाही का, प्रेझेंटी स्कूलवाल्यांनीच सांगितलं होतं. 10 दिवस नव्हता, म्हणजे त्याच्या सॅटर्डेसाठी 2 दिवस आणि त्याच्यानंतर 2 दिवस गेला होता. 5-6 दिवसांनी असतं पण शाळेत जाणार. एवढी झोप येते ना काय सांग. चला आता खिचडी बनवते आणि टमाट्याची चटणी बनवते. चला बनवू खिचडी. लसूण साफ करून घेते थोडं. बाहेर किती मस्त ऊन पडले. चला केस बांधून घेते.
सर्दी होईल मला आता. 4 वाजता उठल्यावर ना मी झोपणार होते थोडा टाईम, मग तू बोलली जाऊ दे अजून झोप लागून जाईल तर जाग नाही येणार. इथं मस्त ऊन आहे. हा पॅसेज माझा पण असा पण पहिल्यापासून आवडता आहे. पहिले पण मी म्हणजे जॉबला नाही जायची ना, तर सकाळी उठायची 10 मिनटं पहिले इथं बसायची, मग बाकीचे कामं आवरायला घ्यायचे. चला आता पटापट लसूण साफ करते, मग भेटते तुम्हाला 5-10 मिनटात. त्याच्यानंतर मी ना खिचडी बनवून घेतली होती, मुगाच्या डाळीची खिचडी बनवली. त्याच्यानंतर बोलली जाऊ दे खिचडीचं काही शूटच केलं नव्हतं. त्याच्यानंतर मी टमाट्याची चटणी बनवली. तेल वगैरे टाकून घेतलं होतं, त्याच्यात थोडीशी मिरची टाकली आणि टमाट्याची चटणी म्हणजे ना आवडत पण नाही एवढी, पण म्हटलं जाऊ दे थोडी खिचडी बरोबर चांगली लागेल. त्याच्यानंतर एकच कांदा घेतला होता आणि 4-5 टमाटे घेतले होते चांगले, कारण की त्याच्यामध्ये वाटाणे टाकत होते, कारण की बोलली वाटाणे थोडे टाकले तर ते पण खाते. आम्ही त्यातलं चांगलं परतून घेतलं. तुम्ही कधी बनवून बघा, खरंच खूप छान लागते. त्याच्यानंतर मी इकडे चटणी बनवत होती. माझं त्याच्यानंतर अंशूला पाणी लावलं होतं आंघोळीला. मग अंशूकडे पण आवाज द्यायचा होता. मग अंशूचं एवढं नाटक चालू होतं सगळं सकाळी. त्याच्यानंतर मी कांदा चांगला ओव दिला. कांदा थोडा नरम झाला ना मग चांगलं वाटतं, तसं नाही कचकच कचकच लागतो. कांदा चांगला फ्राय होऊ दिला. तोपर्यंत फ्राय होत होतं तोपर्यंत फटक्यात अंशूला गेली. अंशू बोलली तर तू आंघोळ करून घे, कारण की तिला पाणी लावलेलंच होतं. त्याच्यानंतर कांदा मस्त फ्राय झाला आणि मग त्याच्यामध्ये टमाटे टाकले. मी 4-5 टमाटे घेतले होते. वाटाणा होता बघा, अर्धी वाटाणा घेतलं, तो टाकला. म्हणजे तो थोडासा नरम पण तरी अशी चटणी खरंच बनवून बघा, खूप छान लागतं. जर तुम्ही कांदा नाही पण टाकला ना, काय करायचं तेलामध्ये टमाटा टाकायचा, पूर्ण तेलामध्ये नरम होईल ना, त्याच्यानंतर वाटाणा टाकायचा. बघा 4-5 टमाटे घेतले होते मस्त, ते टाकून घेतले. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं फक्त, बाकी काही नाही. हिरव्या मिरचीची होती म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकलं. आणि खिचडी माझी झालेलीच होती बघा. हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं आणि एकदम स्लो गॅसवर त्याला चांगलं ओढलं. म्हणजे स्लो गॅसवर ना मस्त ते टमाटे गळून जातात ना, अजून छान लागतात. आणि जर तुम्ही अशी नाही बनवली ना तर डायरेक्ट टमाटे तेलात टाकून बनवायचं, ते तर तेलात तर अजून गळून जातात चांगले टमाटे. त्याच्यानंतर बघा कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. एवढी छान झाली होती, मस्त झाली होती. माझी खिचडी पण झाली होती मस्त. कुकर वगैरे गरम झाला होता. त्याच्यानंतर मी कुकर काढून घेतला बाजूला. आमच्यासाठी दूध गरम करायला ठेवलं, कारण की तो नाश्ता चॉकोजचा करणार होता. मग त्याच्यासाठी थोडंसं दूध गरम करायला ठेवली. मग त्याच्यासाठी दूध ठेवलं थोडंसं. त्याची आंघोळ होती, मग त्याला दूध ठेवलं थोडंसं. त्याच्यानंतर मी काही शूटच करू शकली नाही. त्याला चॉकोज पाहिजे होतं नाश्त्याला, त्याला ते दिलं ना. अंशूचं नाटक बघा. आता अंशूला उठवलं बघा आंघोळ करून, त्याचं नाटक बघा. कुठला कपडे घाल बघा. आंघोळ करून 10 मिनटं झाले तरी बघा. उठ, थंडी वाजते त्याला. चला याला कपडे देते, मग भेटते तुम्हाला. बघा किती छान चटणी झाली होती. टमाटे अजून मस्त होतात. मग मी थोडीशी स्लोवरच ठेवली होती. आणि टमाटे मला थोडेसे आवडतात पण असतं. मी नाश्ता वाढून घेतला. त्याच्यानंतर मग मी कामाला जायला निघेल. त्याच्यानंतर शूटच नाही केला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.